SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मावा केक बनवूया। आता मी घेतले ते 1 कप काजू, बदाम आणि अक्रोड। ते आपण हे सगळं वाटून घेऊया पाहिजे। आता इथे मी मोठी कढई ठेवली आहे, गॅसवर बनवते। गॅस चालू करून आपण हिला गरम करायला ठेवून देऊया। आपलं बैटर बनवतो तोपर्यंत आपण गॅस हे आपले कढई गरम होऊन जाणार, हीट तयार होऊन जाणार। झाकण ठेवून देऊया, हीट तयार होऊन जाणार। आपण आता केकची तयारी करूया। आता मी ह्याच्यात काजू, बदाम आणि अक्रोड घेतले, हे वाटून घेतले। हे वाटून घेतले, पेपर पण लावून ठेवला आहे मी। हे सगळी तयारी झाली आहे। आता बॅटर बनवूया। आपण आता आपण टाकतो कंडेन्स्ड मिल्क 1 कप। आणि हे जर टाकलं तर साखर टाकायची नाही आपल्याला। तेल घेतलंय 1/2 कप, 1/4 कप, 1/4 कप घेतलाय। मैद्याला 1 कप घेते मैदा। आणि 1/2 कप आपण मिल्क पावडर घेऊया। आणि आपण हे ड्रायफ्रूट कापून घेतलेले ते टाकते। पावडर घेऊया 1 चमचा भरून, छोटी चम्मच आहे। हाफ टीस्पून टाक। हा सोडा घेते मी, बेकिंग सोडा। हो दाखवलं नाही तुम्ही वाटतं। 1 चमचा भरून बेकिंग सोडा आणि नाही 1 चम्मच भरून बेकिंग पावडर आणि हाफ टेबलस्पून बेकिंग सोडा। हा टाक आता दूध। आता मिक्स करूया। दूध टाकूया, पहिले हे कालवून घेऊया। दूध त्याच्यातच टाकून घेऊ। टाक, 1/2 कप दूध आहे। 1/2 कप दूध आहे। हे आपण मिक्स करून घेऊया चांगलं। आता आपल्याला दूध लागणार आहे परत, आपण अजून थोडंसं दूध टाकूया। लागलं तर मग अजून टाकूया आपण। 1/2 कपाच्या मापाने घेतलंय मी। आपलं बेटर थोडंसं घट्ट आहे ना, थोडंसं असं पातळ झालं पाहिजे। उचल वरती। आता हे पीठ सगळं येणार, सगळं टाकून देते पाणी, दूध आणि मिक्स करूया। आता कंटेक्स भरून थोडंसं तेल लावून घेऊया याला। आता आपण टाकूया बेटर याच्यात। हे पकड। आता आपण गार्निश करूया याच्यावर।
आपला हा छोटा बर्नर आहे गॅसचा, त्याच्यावर ठेवला. बरोबर बसला, वाकडा आहे. आता 5 मिनिटं आपण गॅसला फास्ट ठेवूया आणि 25 मिनिटं बारीक गॅसवर बनवून देऊया. आया गरम. तर फास्ट गॅसवर 5 मिनिटं राहू देऊया आणि कमी गॅसवर 25 मिनिटं. बघूया आपला केक झाला का. अजून टाइम लागणार वाटतं. झालं तर नाही, टाइम लागणार. अजून आपण 10 ते 15 मिनिटं घेऊया. त्याला खूप टाइम लागतो, मैद्याचं आहे ना ते. आमचा केक रेडी झालाय बघा, कसा मस्त फुगून वरती आलाय. गॅस बंद करून दिला मी. याला कम से कम 35 ते 40 मिनिटं लागले बनायला. आता आपण हे टाकून बघूया. मध्ये बघूया, मध्ये टाकून. हे बघा लागलंय. आता तो गरम गॅस आहे, कढई आपलं ती कढई गरम आहे. तर आपण तसंच त्याला झाकून ठेवूया परत 5-10 मिनिटं. कढईची जी हीट आहे ना, कच्चापणा असेल तो पण शेकून झाला. त्याला राहू देऊ असंच 5-10 मिनिटं. आणि गॅस बंद केला आहे मी. आता 5-10 मिनिटानंतर आपण खोलून बघूया. आमचा केक रेडी झाला आहे मस्त. हे बघा छान एकदम. कलर पण छान आला आहे, फोडून पण आला आहे. त्याचा पेपर काढूया. चिकट झाला आहे ना. डिश ठेवते. थंड होईल. केक आमचा रेडी झाला आहे बघा, छान व्यवस्थित झाला आहे. एकदम मस्त. कट करूया. मग कसं पंची झाला एकदम मस्त मऊ. बेकरीच्या केक सारखा एकदम. आमची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. थँक्यू.